नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक जबरदस्त जॉब अपडेट बघणार आहोत। गव्हर्नमेंट जॉब असणार आहे। आरोग्य विभाग सरळसेवी पदभरती जाहिरात आलेली आहे। अर्जाला सुरुवात सुद्धा झालेली आहे। जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडून अपडेट आलेली आहे। आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत। इथे ॲप्लिकेशन ऑलरेडी भरण्यास सुरुवात झालेली आहे। यामध्ये शिक्षण क्रायटेरिया काय असणार आहे, त्यानंतर वयोमर्यादा काय असणार आहे, पगार किती भेटणार आहे, इथे अर्ज कसा करायचा हे सर्व माहिती आपण व्हिडिओ थ्रू बघून घेणार आहोत। सो कोणताही पार्ट मिस करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला नक्कीच समजून जाणार आहे। त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स असतात, त्यानंतर नवीन जे योजना आलेल्या असतात त्याबद्दल सर्व माहिती असते। सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला त्याची जी सविस्तर माहिती आहे बघून घेऊया। जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडून अपडेट आलेली आहे। त्यांच्या ऑफिशियल पेजवरून आपण बघू शकता। NHM ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही इथे डाउनलोड करून घ्यायचं आहे। इथे PDF मध्ये सांगितलेलं आहे बघा, पदभरती जाहिरात राष्ट्रीय आरोग्य अभियान गव्हर्नमेंट जॉब असणार आहे। खूप साऱ्या पदांसाठी इथे अपडेट आलेली आहे। स्पेशलिस्ट 6 पद आहेत। फिजिशियन कन्सल्टंट आहे, पेडिट्रिशियन आहे, एनेस्थेसिस्ट आहे, ENT सर्जन असणार आहे। शैक्षणिक क्रायटेरिया बघा, MD मेडिसिन DNB, MD पेडिट्रिशियन DCH DNB झाला असेल, MD एनेस्थेसिया DA DNB, MS ENT DORL DNB झाला असेल तर तुम्ही नक्कीच इथे अर्ज करू शकणार आहात। आणि इथे तुम्ही फ्रेशर असाल तरी नक्की अर्ज करू शकणार आहात, कारण इथे अनुभव कोणतेही दिलेला नाही। इथे एज क्रायटेरिया बघा, 61 दिलेला आहे आणि सॅलरी 75,000 दिलेला आहे। टोटल 6 जागा आहेत। रिक्त पदांचे सांगितलेलं आहे बघा, SC ला 1, ST ला 1, VJ ला 1, NTB ला 1, OBC ला 1, SC BC ला 1, असे प्रत्येकाला एक एक पद असणार आहे। टोटल 6 जागा आहे। इथे थेट मुलाखत व मूळ कागदपत्र तपासणी 24 सप्टेंबर 2024 वार मंगळवारी रोजी होणार आहे। म्हणजे तुमचं सिलेक्शन क्रायटेरिया मुलाखतीद्वारे म्हणजे डायरेक्टली इंटरव्ह्यू आणि तुमचे जे डॉक्युमेंट्स चेक होणार आहे त्याद्वारे तुमचं सिलेक्शन होणार आहे। मेडिकल ऑफिसर MBBS इथे तुमचं जर झालं असेल तर इथे नक्कीच तुम्ही अर्ज करू शकता। एज क्रायटेरिया 61 आणि 60,000 सॅलरी आहे। इथे टोटल 21 जागा आहेत। SC साठी 5, ST साठी 1, VJ साठी 1, NTC साठी 1, SBC, OBC, SCBC, EWS ओपन या सर्वांसाठी वेगवेगळे जागा आहेत। इथे सुद्धा थेट मुलाखत व मूळ कागदपत्र तपासणी 24/9/2024 वार मंगळवारी होणार आहे। त्यानंतर फार्मिस्ट आहे, 12th सायन्स प्लस डिप्लोमा तुमचं झालं आहे। D फार्मसी B फार्मसी झाला आहे, तरी ते 59 एज क्रायटेरिया आहे। फ्रेशर सुद्धा नक्कीच ॲप्लिकेशन करू शकता, म्हणजे तुम्ही 12वी पास आहे, डिप्लोमा D फार्मसी झालं असेल तर नक्कीच ॲप्लिकेशन करू शकणार आहात। 17,000 सॅलरी असणार आहे। ST साठी एक जागा असणार आहे। इथे 25/9/2024 वार बुधवार कौशल्य चाचणी व मूळ कागदपत्र तपासणीद्वारे तुमचं सिलेक्शन होणार आहे। लॅब टेक्निशियन आहे, डायलिसिस टेक्निशियन आहे, लॅब टेक्निशियन त्यानंतर फ्लोरोसिसमध्ये आहे। इथे लॅब टेक्निशियनसाठी 12th प्लस डिप्लोमा विथ महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल अपडेट रजिस्ट्रेशन 59 एज क्रायटेरिया 17,000 सॅलरी आणि टोटल 4 जागा आहेत। 25/9/2024 इथे तुमचं कौशल्य चाचणी व मूळ कागदपत्र तपासणी होणार आहे। डायलिसिस टेक्निशियन 12th सायन्स प्लस डिप्लोमा 59 एज क्रायटेरिया 17,000 सॅलरी आणि नंतर लॅब टेक्निशियन फ्लोरोसिसमध्ये 12th प्लस डिप्लोमा विथ महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल अपडेट रजिस्ट्रेशन तुमचं केलेलं पाहिजे आहे। इथे सुद्धा 17,000 सॅलरी आणि टोटल 4 जागा असणार आहे। त्यानंतर डिस्ट्रिक्ट कन्सल्ट, डिस्ट्रिक्ट क्वालिटी ॲश्युरन्स, हॉस्पिटल मॅनेजर, कन्सल्ट फ्लोरोसिस, एनी मेडिकल ग्रॅज्युएटेड MPH MHA MBA मेडिकल केअर झालं असेल तर नक्कीच इथे अर्ज करू शकणार आहात। पण इथे एक्सपिरियन्सची गरज आहे, म्हणजे विथ रिलेव्हंट प्रोग्रामॅटिक 1 इयर एक्सपिरियन्स लागणार आहे। 38 वर्ष एज क्रायटेरिया असणार आहे। 35,000 सॅलरी, 35,000 सॅलरी, टोटल 4 जागा आहेत। 26/9/2024 वार गुरुवार मूळ कागदपत्र तपासणी होऊन जाणार आहे। क्लिनिकल फिजियोलॉजिस्ट आहे, हॅव्हिंग अ रिकग्नाइज्ड क्वालिफिकेशन इन क्लिनिकल फिजियोलॉजी फ्रॉम एन इन्स्टिट्यूशन अप्रूव्ड अँड रिकग्नाइज्ड बाय द रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडिया कॉन्स्टिट्यूट अंडर सेक्शन 3 ऑफ रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडिया ॲक्ट 1992 हे सांगितलेलं आहे। किंवा हॅव्हिंग पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री, तुमचं पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री फिजियोलॉजीमध्ये झालेलं पाहिजे आहे। 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे। 59 एज क्रायटेरिया 30,000 सॅलरी भेटणार आहे। VJ एक जागा असणार आहे। त्यानंतर फिजिओथेरपिस्ट आहे, ग्रॅज्युएट डिग्री फिजिओथेरपीमध्ये 2 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे। 20,000 सॅलरी आणि इथे 26/9/2024 मूळ कागदपत्र तपासणी होणार आहे। STS 1 एनी ग्रॅज्युएट 2 years एक्सपिरियन्स आणि इथे 43 एज क्रायटेरिया आणि 20,000 सॅलरी, टोटल 3 जागा आहेत। असे वेगवेगळ्या पदांसाठी इथं आहे बघा। त्यानंतर पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट आहे, एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH MHA MBA इन हेल्थ 18 ते 59 59 एज क्रायटेरिया 35,000 सॅलरी, VJ 27/9/2024 वार शुक्रवार मूळ कागद तपासणी होणार आहे। अटी व शर्ती सांगितलेल्या आहेत बघा। सदर पदांची नियुक्ती ही निवड कंत्राटी स्वरूपी असणार आहे, म्हणजे हा जो जॉब असणार आहे कंत्राटी कॉन्ट्रॅक्ट बेसिस असणार आहे। 29 जून 2025 पर्यंत असणार आहे। केंद्र शासनाने अथवा राज्य शासनाने संबंधित पद
नामंजूर केल्यास संबंधित कोणतेही पूर्वसूचना न देता उमेदवारांची सेवा समाप्त करण्यात येईल हे सुद्धा सांगितलेलं आहे. स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर या पदांकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखत घेण्यात येणार आहे आणि ते दिवस म्हणजे तो मुलाखतीचा तारीख सांगितलेला आहे 24/9/2024 वार मंगळवार रोजी असणार आहे. इथे ॲड्रेस सुद्धा सांगितलेला आहे बघा. आवश्यक मूळ कागदपत्र व त्याचे एक झेरॉक्स बंच घेऊन जिल्हा प्रशिक्षण केंद्र मल्टी इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे आणि इथे उमेदवारांना सांगितलेलं आहे 1/5 प्रमाणे बोलवण्यात येईल अथवा याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार निवड समितीकडे राखून ठेवण्यात आलेला आहे. फार्मसिस्ट, लॅब टेक्निशियन, डायलिसिस टेक्निशियन या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कौशल्य चाचणी व मूळ कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार असून सर्व संबंधित 25/9/2024 वार बुधवारी सकाळी 9 वाजता सर्व आवश्यक मूळ कागदपत्र व एक बंच झेरॉक्स घेऊन तुम्हाला तिथे उपस्थित राहावं लागणार आहे. आणि बाकीच्या पदांसाठी 26/9/2024 वार गुरुवारी 9 वाजता सर्व आवश्यक मूळ कागदपत्र सकाळी घेऊन तिथे तुम्हाला जायचं आहे व त्यामध्ये गुणकन पद्धतीने तुम्हाला म्हणजे जे तुमचे जे मार्क्स असणार आहे त्या पद्धतीने तुम्हाला सिलेक्शन होऊन जाणार आहे. त्यानंतर बाकीचे जे पद आहे ते 27/9/2024 वर 9 वाजता सकाळी बोलवले जाणार आहे. सर्व कागदपत्रे घेऊन तुम्हाला तिथे जायचं आहे. तुम्ही इथे डेट्स चेक करू शकता. त्यानुसार तुमच्या एज्युकेशन क्रायटेरियानुसार नक्कीच जाऊ शकणार आहे. थेट मुलाखती व करिता पद्धती इथे सब्जेक्ट नॉलेजला 10 मार्क असणार आहे. रिसर्च अँड अकॅडमिक नॉलेजला 10 मार्क, लिडरशिप क्वालिटीला 10 मार्क, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटीजला 10 मार्क, एक्सपिरियन्सला 10 मार्क, फॉर गव्हर्नमेंट एक्सपिरियन्स 2 मार्क्स फॉर 1 इयर इथे दिले जाणार आहे. शैक्षणिक अर्थाचे गुणकन पद्धती कसं दिलं जाणार आहे हे सुद्धा इथे चेक करायचं आहे. या रिलेटेड काही क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा, कारण खूप चांगली संधी आहे. अर्जाचा नमुना दिलेला आहे तुमच्यासाठी. काही जे पद आहे ते विदाऊट एक्सपिरियन्स सुद्धा तुम्ही नक्कीच अर्ज करू शकणार आहात, म्हणजे तुम्ही डिरेक्टली तिथे मुलाखतीस हजर राहू शकणार आहात. डेट्स दिलेले आहेत, चेक करायचं आहे. त्यामध्ये अर्ज भरताना संपूर्ण व्यवस्थित माहिती भरायची आहे. त्यानंतर तुमचे डॉक्युमेंटची झेरॉक्स सुद्धा तुम्हाला सोबत ठेवायची आहे. या रिलेटेड काही क्वेश्चन असेल, अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.